हा प्रश्न इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरवर सीईटी 2000 ला विचारलाय. आपण जुने पीवायक्यू का पाहतो तर तेच रिपीट होतात किंवा कन्सेप्ट रिपीट होतात आणि म्हणून आपण पीवायक्यू चे शॉर्ट्स करतो. प्रश्न असा आहे, ए 700 पिकोफॅरड कॅपॅसिटर इज चार्ज्ड बाय ए 50 व्होल्ट बॅटरी. द इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी स्टोअर्ड बाय इट इज ऑप्शन ए 17 into 10 raised to minus 8 joule. Option B 13.6 into 10 raised to minus 9 joule. Option C 9.5 into 10 raised to minus 9 joule. And D 8.7 into 10 raised to minus 7 joule. तर आपल्याला काय दिलंय बघा इथं, तर आपल्याला कॅपॅसिटर दिलाय आणि ज्याची कॅपॅसिटी दिली आहे 700 पिकोफॅरड. त्याला आधी फॅरड मध्ये करून घ्यायचा. 700 into 10 raised to minus 12 farad, because we know that 1 picofarad that is equal to 10 raised to minus 12 farad. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स हा 50 व्होल्ट दिलाय. आपल्याला एनर्जी विचारली आहे. मग एनर्जीचे बरेच फॉर्म्युले आहेत, पण ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आणि पोटेन्शियल डिफरन्स वाला जो फॉर्म्युला असतो तो असतो E दॅट इज इक्वल टू हाफ CV स्क्वेअर. मग आता हाफ ही कॅपॅसिटीची किंमत टाकली आणि पोटेन्शियल डिफरन्सचा स्क्वेअर आहे म्हणून 50 into 50 टाकलं. आधी आपण आता 10 च्या पॉवर सोडून घेऊ. हे 10 raised to 2, हे 10 raised to 1 आणि हे 10 raised to 1 म्हणजे 10 raised to plus 4 minus 12 हे झाले 10 raised to minus 8. मग आता 5 5 जा 25 आणि 25 जा 7 25 जा 7 तर दॅट इज 175 by 2. मग आता इथे लॉजिक लावायचं. 175 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 100 ला डिवाइड केलं तर 50 आणि याला जर 80 कन्सिडर केलं तर 40 म्हणजे नियर अबाउट तुमचं उत्तर आलं बघा 87.5 इंटू 10 raised to minus 8. पण तुम्हाला ऑप्शन असा नाही दिलेला, तर मग इथं जर -7 दिलेला आहे तर एक डिजिट इकडे शिफ्ट करायचं म्हणजे हे मग काय झाले तर 8.75 इंटू 10 raised to minus 7. तुम्हाला फक्त 8.7च दिलंय की जो करेक्ट ऑप्शन काय आहे ही एसआय युनिट मध्ये जूल मध्ये आली. जो करेक्ट ऑप्शन डी आहे. समजलं कसं सोडवलं ते. आता इथं दिलं तर फक्त काय बदलवतील, कॅपॅसिटीची व्हॅल्यू बदलवतील, पोटेन्शियल डिफरन्स बदलवतील, पण बाकी सगळी प्रोसिजर सेमच राहील. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.